मंडळी जय शिवराय. आपण सध्या आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि विश्वास पटणार नाही पण आपल्या पाठीमागं जी बाग दिसती ही आहे सफरचंदाची. आणि आपण खरंच जम्मू काश्मीरमध्ये नाही किंवा मनाली साईडला नाही, तर आपण आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि कन्नड तालुका. तर या कन्नड तालुक्यामध्ये सध्या आहे पाण्याचा सोर्स भरपूर आहे, पण तरी देखील कुठेतरी या ठिकाणचं तापमान हे तुम्हाला सांगून जातं की कुठल्या फळाला तुमचं ते वातावरण सुटेबल आहे. आणि अशाच बागेत सध्या आपण आहे या कन्नड तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हायवेच्या अगदी 100 फुटावरती ही फळबाग आहे. आणि ही फळबाग आहे सफरचंदाची. तर सफरचंद बघताय सध्या भरपूर मोठ्या प्रमाणात सफरचंद लगाडलेले आहे आणि जवळपास 6 ते 7 एकर क्षेत्र या सफरचंद बागेचं या ठिकाणी आहे. याच्या अगोदर पण आपण या बागेची एक मुलाखत केली होती. इथं विकास सर आहे, त्यांची मुलाखत केली होती, पण त्यावेळेस फळ नव्हते आणि एक बाग छोटी होती. ही जी बाग आहे ही 3.25 एकर 3.5 एकर बाग आहे आणि या बागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात फळं लागलेली. इकडे बघा फळच फळ आहे. सर नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर विलास पाटील. तुम्ही आता उभे आहात अण्णानगर शिवार कन्नड येथील कृषीभूषण डॉक्टर एस.जे. जाधव सर यांच्या शेतमाळ्यावरती. तुम्ही पाहू इच्छिता की ही सफरचंदाची बाग हरमन 99 व्हरायटीची आहे. साधारणतः 5-5.5 वर्षापूर्वी याचं प्लांटेशन झालेलं आहे. आणि कृषीभूषण डॉक्टर एस.जे. जाधव सरांनी सर्व जे काही शेतातली 70 एकर क्षेत्र इथं जे आहे यात विविध प्रकारचे फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, वेलवर्गीय आहेत, दुर्मिळ वृक्षवल्ली आहेत. संपूर्ण वृक्षवल्ली 70 एकरमधली ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय खतावरच ही उपजलेली आहे. आणि 5 वर्षानंतर तुम्ही ही लगडलेली फळं पाहू शकता. एका झाडाला साधारणतः सध्या तरी 5व्या वर्षी एक 10 ते 12 किलो ॲव्हरेज फळ मिळत आहेत. आणि फळाचा आकार तुम्ही पाहू शकता. वजन जर म्हणलं तर 150 ते 180 ग्रामपर्यंत मिळालेलं आहे. आणि चव एका फळाचं. आणि चव तुम्ही म्हणाल तर तुम्ही काश्मीरचा सफरचंद विसरून जाल, मी तर असंच म्हणल. आणि नेमकं याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जूनमध्ये हार्वेस्टिंगला येतो. आणि जूनमध्ये नेमकं नॉर्थ इंडियामधली जी फळं आहेत ते जून जुलै ऑगस्टपर्यंत नसतात, सप्टेंबर ऑक्टोबरपासून मार्केटला येतात. म्हणजे तिथलं जेव्हा लॅक होतं तेव्हा ही फळं उत्पादन द्यायला सुरुवात करतात. सर तुम्ही स्वतः उन्हात उभे, मलाही घाम फुटलेला आहे, धरण उशाशी आणि इतका मोठा टेम्परेचर. कारण की सध्याच्या या सीझनला तरी बऱ्याच वर्षानंतर सगळ्यात जास्त टेम्परेचर हे रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे आणि कुठेतरी गिनलं गेलेलं आहे. तर या टेम्परेचरमध्ये सुद्धा या झाडाला फळं कुठेतरी चांगल्या पद्धतीने लगाडली नाही. गेल्या 5 वर्ष कोविड नंतर सातत्यानं प्रत्येक वर्षी हे तापमानात जो आहे ग्लोबल वॉर्मिंगनुसार याची थोडासा बदल होऊन दरवर्षी टेम्परेचर कुठेतरी वाढतंय. आणि ह्या वर्षी हायेस्ट 46-47 पर्यंत टेम्परेचर गेलंय. काही फळांना आम्हाला ह्यावेळेस सनबर्नचा फटका बसलेला आहे की आम्ही हीट नाही टॉलरेट, फळांना काही प्रिव्हेंटिव्ह करू नाही शकलो, ही खंत आहे. परंतु वनराई भरपूर असल्यामुळं इतर क्षेत्राच्या तुलनेत ह्या क्षेत्रात नक्कीच उन्हाच्या झळा थोड्याशा कमी आहेत. पण टेम्परेचर निश्चित 45-46 पर्यंत ह्या वर्षी गेलेलं आहे. कुठली जात ती? हरमन 99. हरमन 99. याच्या अगोदर आपण मुलाखत केली होती, त्या मुलाखतीत आपण सगळी बाग दाखवली होती. आणि बागाच्या व्यतिरिक्त बाकीचे इतर किती फळझाडं तुम्ही फळझाडं आणि दुर्मिळ वृक्षवल्ली म्हणताल तर साधारणतः 70 ते 72 प्रकारचे वेगवेगळे हे आहेत. त्यात आमचं पिस्त्याचे 118 झाडं आहेत, पर्सिमन आहे, बहाडोली जांभूळ आहे, 10 kg जांभूळची एक व्हरायटी आहे. तदनंतर वॉटर ॲपल, रोज ॲपल, किडनू, माल्टा, पपनस, हाबुनस, वेंगुर्ला 7 काजू आहे, श्रीवर्धनी सुपारी आहे, कोलंबस आहे, नारळचे जे काही 5-6 व्हरायटी आहेत, कोलंबस आहे, ल्युटियन आहे, सगळे डार्फ व्हरायटी आहेत. काही टॉलन डार्फ आहेत, मलेशियन डार्फ आहेत. तदनंतर राय आवळा आहे, शेंद्री आहे, कमंडोलू आहे, मोठा भोकर, जाड भोकर जो लोणच्यासाठी वगैरे वापरला जातो, किन्नू, माल्टा, अबनस हे सिट्रस पण आहेत, बुद्धाज फिंगर लेमन म्हणून एक आहे. असे दुर्मिळ भरपूर आहेत. जसं दुर्मिळमध्ये मी म्हणाल आजान वृक्ष आहे, तुमचा सीता अशोक आहे, कैलासपती आहे, पुत्राजीवी आहे, खडकशेर आहे, असे शेरवन म्हणून आहे. दुर्मिळ वृक्षपल्ली आम्ही जतन केली. म्हणजे महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही त्या फळझाडं कुठेतरी आणून या ठिकाणी लावलेले आणि त्याचं उत्पन्न देखील काढता. पण म्हणजे कुतूहल वाटेल या सफरचंद बागेचं. आणि सध्या ज्या पद्धतीने फळं लागलेली झाडाला
आणि ती मोठ्या प्रमाणात आहे. आता कुठेतरी पिकायला लागलेली फळं. थोडंसं जवळ येऊन दाखवा. इथं हे बघा, आता एका याला 3 फळ आहे आणि कुठेतरी आता पिकायच्या धारणेत आहे. हे बघा इथं याला पण थोडासा कलर चेंज होईल, आता आणखी साईज वाढेल. हा जो कलर आहे याच्या अगोदर कुठला कलर माझ्या होते इथं हे ग्रीन आहे ना, ग्रीन मध्ये हा प्रॉपर. आता याला फळ लागल्याच्या नंतर किती महिन्यानंतर फळ खाण्यास साधारणतः डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुलधारणा होते. तदनंतर फळं सेट होऊन जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या वीकमध्ये हार्वेस्टिंगसाठी तयार होतात. म्हणजे साधारणतः हा एक 5.5-6 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण जातो की 5.5-6 महिने फार लक्ष ठेवून आणि सदरील परिसरात पाण्याचे सोर्सेस किंवा जंगली जे पशु आहेत जसं आपण माकडं वगैरे म्हणून यांचाही उपद्रव आम्हाला बऱ्यापैकी आहे, कारण त्यांना इथं पाणी, सावलीची व्यवस्था आहे आणि खायची व्यवस्था आहे. तर दर दिवशी त्यांचा आम्हाला उपद्रव आहे, त्यातही बरंचसं आमचं नुकसान होत आहे. बरोबर. आणि विशेष मला हे सांगा, एकरी किती खर्च साधारण? एकरी आमचं आता सेंद्रियवर जे काही रोपं आम्ही मागवली सुरुवातीला की जसे रोप्स होते त्यानुसार समजा 450, 500, 600 पर्यंत प्रति रोपाप्रमाणे आम्हाला खर्च आला. लागवडीला म्हणाल तर सरांकडे गोशाळा आहे, साधारणतः 160-170 गायी आहे. त्यांच्याच गोमूत्र आणि शेणापासून जे काही आम्ही नैसर्गिक याच्यापासून जे उत्पादनं तयार करतो, खत असतील किंवा फवारणीसाठी दशपर्णी अर्क वगैरे असतील, तर ह्या गोष्टीतून आम्ही नैसर्गिक, आमची सेंद्रिय शेती म्हणण्यापेक्षा नैसर्गिक शेतीच अधिक आहे. तर ह्यामुळे आमचा खर्च हा फार मिनिमम लेवलला आहे की सुरुवातीला साधारणतः प्रति रोप आम्हाला 450 रुपये प्रमाणे जो खर्च आला, गड्डे, खाणं, मजुरी हे. तर तदनंतर जेवढं आहे की समजा थोडंसं आळे निंदणं वगैरे हे तेवढे मजूर लागतात. अदरवाईज आम्हाला सेंद्रिय शेतीवरच आम्ही डिपेंड आहे. केमिकल, रासायनिक कुठलंही शेतात वापरत नाही. इव्हन खजूरची पण बाग आहे आमची 1 एकरची. केशर आंब्याची बाग आहे साधारणतः 10-12 वर्षापूर्वीची. तिलाही आम्ही सर्व काही सेंद्रियच वापरतात. कुठलंही रासायनिक खत या शेतात प्रयोग केला जात नाही. सगळं सेंद्रिय वापरत असताना तरी किती खर्च एकरी लागतो? एकरी तसं प्रतिवर्ष जर फार विचार केला तर झाडं प्लांटेशनच्या व्यतिरिक्त एकरी साधारणतः 10-12 हजाराच्या वर फार काही खर्च मला नाही. प्लांटेशनला किती? प्लांटेशन प्रति झाड 450 रुपये. खड्डा खोदायला आम्ही मजुरांना, इथल्या स्थानिकच्याच मजुरांना दिलते. साधारणतः 1.5 बाय 2 बाय 1.5चा आम्ही हा गड्डा घेतला होता. खोदण्यासाठी त्यांना 90-110 रुपये प्रमाणे असे गड्डे आम्ही दिलते. तर नंतर लावते वेळेस निंबोळीची पेन उपलब्ध असेल, शक्य असेल तर ठीक आहे, नाही तर निंबोळीच्या तुम्ही निंबोळ्याही सरळ वापरू शकतात. शेतातला काडी कचरा, शेणखत आणि थोडंसं उन्नी वगैरे ह्या गोष्टीचा प्रादुर्भाव म्हणून फोरेट आम्ही वापरून त्यात ही झाडं प्लान केलेली आहेत. 5 वर्षापूर्वी प्लान केल्यानंतर दरवर्षी आम्ही एकदा जूनला फळं काढल्यानंतर हार्वेस्ट झाल्यानंतर एकदा प्रूनिंग करतोय आणि बिफोर फ्लावरिंग स्टेजला यायच्या अगोदर एकदा प्रूनिंग आम्ही नोव्हेंबरमध्ये घेतोय. या 2 प्रूनिंगचा जो खर्च एवढा, या व्यतिरिक्त आणखी कुठलाही खर्च आम्हाला जाणवला नाही. आणि विशेष फळमाशीचा एक प्रादुर्भाव आहे यात. तेवढं एक तुम्हाला थोडंसं तुमच्या लेवलला जाऊन स्थानिक औषधांचा वापर करून तुम्हाला हे करावं लागतं. आणि तदनंतर सनबर्न ह्या वर्षी जाणवलं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला फार काही आजार आम्हाला झाडावर आमच्या आणखी आढळून आलेला नाही. 5 वर्षाची बाग आहे आणि 5 वर्षाचं झाड आहे. हो. आता दरवर्षी याला कटिंग होतं? हो, प्रूनिंग करतोय आम्ही. बरं. आणि आता किती वर्ष याचा कालावधी अजून समजा? याचं तर लाईफ स्पॅन आज पर ज्यांनी हरमन 99 शर्मा म्हणून आहे त्यांनी ही जात हरमन शर्मा यांनी स्वतः शोधून काढलेली. तर ह्या लाईफ स्पॅन ह्या जातीचं 35 ते 40 वर्षापर्यंत दिलेलं आहे. तर ही आपल्याला जसं उत्पन्न हवंय, वॉटर शूट वगैरे कट करणं, आपल्या मॅनेजमेंटनुसार आपल्याला प्रूनिंग ही करावीच लागते. अनावश्यक वॉटर शूट वाढून झाडात गर्दी वाढून झाडाला ऊन कमी मिळतं, वारा कमी मिळतो आणि सूर्यप्रकाश पण स्वच्छ मिळत नाही. तर त्यासाठी प्रूनिंग ही गरजेची असते फळधारणा आणि फुलधारणेसाठी. हा फळ हार्वेस्टिंग केल्यानंतर काय प्रति किलो तुम्हाला दर मिळाला? दर मार्केटला यावेळेस जर उत्तरचे काही कोल्ड स्टोरेजमधले सफरचंद मार्केट असतील तर 220 ते 240, 260 असे मिळतात. पण आम्ही स्थानिक व्यापारी असतात जसे कॅरेटवर इथून विकतोय, तर त्या याच्यानुसार आम्हाला साधारणतः 140 ते 160 रुपये जाग्यावर हा उत्पादित भाव आम्हाला मिळतोय. शेजारी धरण आहे, त्या धरणामुळं या बागेला काहीतरी म्हणजे हिटचा अजून त्रास जाणवतो का? नाही, हिटचा त्रास आहेच. पाणी धरण जरी बाजूला असलं तरी आजूबाजूला डोंगरराई आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात ग्रीनरी नाही आहे. कुठंतरी हॉट वेपर्स जे आहे किंवा सनबर्न आहे हा जाणवतोय आम्हाला. पण
इतर क्षेत्राच्या तुलनेत आमच्या क्षेत्रात निश्चित तो कमी आहे, कारण हे जे झाडं लावलेली तुम्ही लिंबाची झाडं साधारणतः आमच्या ह्या क्षेत्रात लिंबाचे 1200 ते 1400 कडुनिंबाचे झाडं आम्ही बांधावर वाढवलेले तसं तुम्हाला दिसतंय. तर यामुळे कुठंतरी ह्या सूर्यप्रकाश म्हणजे अनावश्यक जे हे आहे तापमान याचा फार कमी प्रभाव जाणवतोय आम्हाला. नक्कीच एक सफरचंदाची बाग आणि ती पण आपल्याला बघायला मिळते मराठवाड्यातील कन्नड तालुक्यात या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आणि एक वेगळा प्रयोग शेतकऱ्याकडनं करण्यात आला आणि विशेषतः त्याला तुम्ही त्याची देखभाल करताय पूर्णपणे सेंद्रिय खतावर त्याला कुठेतरी जगवता ही बाग. आणि विश्वास नव्हता 2 वर्षापूर्वी आपण मुलाखत केली होती की आम्हाला परत या ठिकाणी ही बाग बोलवल, कारण आम्हाला वाटलं होतं ही बाग नंतर आपल्याला कालांतराने दिसणार नाही. पण गेली 5 वर्ष आता तुम्ही सांभाळताय, त्याच्यानंतर पण 2 वर्ष आता तर कुठेतरी जिवंत ठेवलं आणि चांगल्यारीत्या उत्पादन तुम्ही त्या ठिकाणी मिळवताय. नवीन शेतकऱ्यासाठी काय संदेश द्याल फळबागासंदर्भात? कारण आता मोठ्या प्रमाणात बघतोय आपण की केशर आंब्याला जास्त डिमांड आहे किंवा इतर पण व्हरायटीचे आंबे लागवड करता लोक. पेरूची बाग असेल, सीताफळ असेल, या बागांची लागवड आपल्या भागात तरी म्हणजे या मराठवाड्यामध्ये तरी मोठ्या प्रमाणात लागवड होती. पण सफरचंद लावताना काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्याने? नाही, ज्यांच्याकडं जास्त क्षेत्र आहे सफरचंद एक अशी आहे की यांना कुठलेही जनावर पण याचा पाला वगैरे खात नाहीत किंवा याला त्रासदायक राहत नाहीयेत. आणि कमी खर्चात जर अधिक उत्पन्नाची हमी असेल आणि कमीत कमी रासायनिक वापर करता पण हे तुम्ही फळबाग ही चांगली राखू शकतात. आणि मी दुसरं एक सांगेल की सफरचंदाच्या सोबतच आणखी तुम्ही खजूरची जर लागवड करण्यात इंटरेस्ट दाखवला तर आणखी चांगलंच राहील, कारण ते एक झाड असे भुंगा हा एक जर त्याला आजार सोडला दुसरा कुठलाही आजार खजूरला नसता. तशी आमची 1 एकरची आणखी खजूरची बाग आहे, हे 3रं वर्ष आहे. पुढच्या वर्षीपासून कदाचित फळधारणा त्यालाही सुरू आहे. सफरचंदाच्या बाबतीत हेच आहे की शेतकऱ्यांनी ह्या काळात महागाई आहे, कर्जबाजारीपणा वाढलेला आहे, उत्पन्न भाव नाही आहे, ह्या गोष्टीच खचून न जाता मी हे सांगेल की ठीक आहे आमच्या ह्या क्षेत्रात सफरचंदाची बाग सुटेबल होती काहीतरी फळधारणा, पण तुम्ही तुमच्या क्षेत्रात ज्या ज्या फळबागा किंवा नाविन्यपूर्ण प्रयोग ह्या फळबागेच्या माध्यमातून 2 पैसे अर्थार्जन होईल अशा उद्देशातून करू शकत असाल तर ते निश्चित करून बघायला हरकत नाही. तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 5-1 एकर जरी शेती असेल तर एखाद्या एकरमध्ये हे प्रयोग रोटेशनली तुम्ही करू शकता आणि निश्चितच कुठली ना कुठली फळबाग ही आपल्या जमिनीला सूट होऊन आपल्याला 2 पैसे उत्पादन द्यायला ती मदत करेलच. मी अशा शेतकऱ्यांकडून आशा बाळगतो की प्रयोगशील राहा. नक्कीच शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून कुठेतरी उत्पन्न मिळवतो, काढतो. ठीक आहे, म्हणजे त्याला सरकारी त्या ठिकाणी दर मिळत नाही, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याचं कुठेतरी नुकसान होतंच, हे मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय आपल्याला. पण प्रयोग करण्यात कुठेतरी शेतकरी कमी नाहीच आहे, पण एक वेगळा प्रयोग आणि तो पण आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या प्रदेशात ते फळ उगवलं जातं आणि तो प्रयोग आपल्याकडे होतो. आता कमी प्रमाण असेल मराठवाड्यात किती ठिकाणी तुमच्या अंदाजे सफरचंद? नाही, मराठवाड्यात आम्ही जेवढं ऐकलेलं आहे की साधारणतः आमच्याकडे हे 1000 झाडं आणि वरचे 900-1900 फळांची एवढी एकमेव बाग आमचीच असावी आमच्या काही ऐकण्यात नाही. बाकी 200, 300, 400 झाडापर्यंत फळबागा आम्ही ऐकलेल्या आहेत आणि त्याही याच क्षमतेनं किंवा किंबहुना आमच्या मागे पुढे 1 वर्षानंच आहेत. त्यांचेही अशा प्रकारेच उत्पन्न आहे. सगळ्यात मोठी बाग आम्ही गौरवानं सांगू शकतो की कृषीभूषण डॉक्टर एस.जे. जाधव सर, अंधाने शिवार कन्नड येथेच असावी. बाकी देवळाना परिसरात काही आहेत पण कुणाचे 50 झाडं, 100 झाडं, 200 झाडं यापेक्षा अधिकची कुठलीही आम्ही ऐकलेली नाही. नक्कीच शुभेच्छा असेल. भविष्य अजून या बागाचं भरपूर आहे. अजून 25 ते 30 वर्ष ही बाग चालेल आणि त्या माध्यमातून मोठं उत्पन्न तुम्ही मिळवणार आहातच. पण एक शेतकऱ्याला एक वेगळी दिशा आणि वेगळी चालना मिळवण्यासाठी शेतकऱ्याने कुठेतरी या फळाचा वापर करून, या बागेचा वापर करून त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नात भर घालू शकता. आणि फळ जर बघितलं आपण, झाड जर बघितलं, आता साधारण 6 ते 7 फूट कुठेतरी झाड आपल्याला दिसतंय आणि फळ, सफरचंदाची फळ तर ही खऱ्या रीतीनं या मराठवाड्यात कुठेतरी पिकवल्या जाते, उगवल्या जाते. त्याच्यामुळं नक्कीच या प्रयोगाचा कुठेतरी विचार करा आणि आपल्या उत्पन्नात भर घाला. धन्यवाद.